नमस्कार. क्रिएटिव्ह यूट्यूबर्सवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन असे दोन्ही सण आज खूप मोठ्या प्रमाणावर सगळीकडे सेलिब्रेट केले जातात आणि मी तुम्हा सगळ्यांना आजच्या दिवशीच्या खूप खूप शुभेच्छा देते. आज मी तुम्हाला 2 छोट्याशा टिप्स सांगणार आहे नवीन यूट्यूबर्सला. त्या म्हणजे कन्सिस्टन्सी आणि सेकंड म्हणजे ओरिजिनल थिंग. कन्सिस्टन्सी म्हणजे जोपर्यंत तुमचं चॅनल लोकांपर्यंत खूप पोहोचत नाही, तोपर्यंत रोज म्हणजे अगदी रोज कुठले तरी ना शॉर्ट्स टाका. शॉर्ट्स जास्ती टाका मी तुम्हाला सजेस्ट करेन व्हिडिओज टाकण्यापेक्षा. कारण जोपर्यंत तुमचं चॅनल ग्रो होत नाही, तोपर्यंत तुम्ही शॉर्ट्स टाका. कारण शॉर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता आणि लोकं तुम्हाला ओळखायला लागतात. जर त्यांना तुमचा कंटेंट आवडला, तर ते तुम्हाला सबस्क्राईब करतील आणि तुमचं चॅनल ग्रो होईल. सो कन्सिस्टन्सी नक्कीच ठेवा. रोज 2, 3, 4 शॉर्ट्स जितके तुम्हाला छान टॉपिक घ्या आणि टाका. म्हणजे ते लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचतील. आणि टॉपिक मोस्टली मी म्हणेल तर सेमच ठेवा. टॉपिक्स चेंज करू नका. फक्त त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आणा. आणि सेकंड खूप इम्पॉर्टंट टिप म्हणजे की तुम्ही तुमचं ओरिजिनल कंटेंट टाका. इकडून तिकडून घेऊन टाकू नका. कारण इनिशियली ते वर्क करतं, पण पुढे गेल्यानंतर त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मॉनिटायझेशनच्या लेवलला जेव्हा तुम्ही जातात, होऊ शकतं की यूट्यूबच्या त्यांच्या पॉलिसीजमध्ये ते बसणार नाही आणि तुमच्या आधीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा तुमचे जे काही शॉर्ट्स व्हिडिओज असतील, त्याच्यामुळे तिथे इश्यूज येऊ शकतो. सो ओरिजिनल कंटेंट टाका आणि कन्सिस्टन्सी ठेवा. तर आजच्या दिवशीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि मी अशीच इच्छा ठेवते की तुमचं चॅनल खूप छान ग्रो व्हावं आणि तुम्ही खूप छान तुमचं जे काही स्वप्न आहे एक यूट्यूबर बनून ते नक्कीच पूर्ण व्हावं.